नमस्कार, मी तुकाराम बोलते। आज आपण या ठिकाणी ट्रेजर हाऊस विदिन यू की आपल्या आत दडलेला काही खजिना आहे आपण ह्याविषयी बोलणार आहे। तर समजा की आपल्या प्रत्येकामध्ये खजिना दडलेला आहे आणि जर समजा आपल्या प्रत्येकामध्ये खजिना दडलेला असेल तर या खजिन्यामधून जे आपल्याला पाहिजे असेल ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकतो आणि आपलं जे आयुष्य आहे ते आपण यशस्वी बनवू शकतो। आपल्याला अपेक्षित असलेलं सुंदर, सुखी, समाधानी आणि संपन्न आयुष्य जगण्यासाठी जे पण काही पाहिजे असेल ते सगळं आपल्या आत दडलेलं आहे। पण ते बघण्यासाठी जे आपलं अंतर्मन आहे ह्याचे डोळे किंवा ह्याचे कवाड उघडून आपण बघणं खूप महत्वाचं आहे। आपण बघतोय की विश्वामध्ये 5-10% लोक असे आहेत की आपण जे कधी विचारही केले नसतो ते त्या लोकांनी प्राप्त केलंय आणि आज ती लोक सक्सेसफुल आहेत आणि आपण त्याचा इतिहास वाचतोय। तर ती जी लोक आहेत ती सक्सेसफुल का आहेत? कारण की त्या लोकांनी आपल्या आत जो एक खजिना आहे तो त्याने ओळखून घेतलाय आणि त्या खजिन्यात जे अपेक्षित आहे, आपल्या यश मिळवण्यासाठी जे अपेक्षित आहे ते त्यांनी काढून घेतलं आणि त्याचं जीवन आहे त्यांनी यशस्वी बनवलंय। आपल्याला बरीचशी उदाहरणं माहिती आहेत की जर समजा एखादं लोखंड असेल आणि त्या लोखंडाला जर समजा चुंबकीय शक्ती प्राप्त झाली तर ते जे लोखंड आहे ते आपल्या वजनाच्या 12 पट वजन त्या ठिकाणी उचलू शकतं। पण ते जर समजा आपण त्या लोखंडाची जी काही चुंबकीय शक्ती आहे ते आपण काढून घेतली तर ते लोखंड साधं पीस सुद्धा उचलू शकत नाही। त्याप्रमाणे जे काही माणसं आहेत, माणसाचे 2 प्रकार पडतात, चुंबकीय माणूस आणि अचुंबकीय माणूस, ज्याला आपण मॅग्नेटिक मॅन आणि डिमॅग्नेटिक मॅन असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। आता चुंबकीय माणूस म्हणजे काय की ज्या माणसामध्ये सुद्धा आत्मविश्वास आणि श्रद्धा असते त्याला आपण चुंबकीय माणूस सांगतो। जो चुंबकीय माणूस असतो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असतं, स्वतःमध्ये फेथ असतो, विश्वास असतो की ही गोष्ट मी करू शकतो। त्याला असं वाटते की मी फक्त जिंकण्यासाठी चालूय, मी कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो असं पूर्ण वाटते चुंबकीय माणसाला वाटतंय। पण दुर्दैवाने बहुतेक लोक, जे बहुतांश लोक आहेत ते अचुंबकीय माणसं आहेत आणि हे जे अचुंबकीय माणसं आहेत त्यांना जे आपली क्षमता आहे किंवा कुवत आहे ह्याच्यावर त्यांना शंका असते, डाऊट असतो की हे माझ्याकडनं होणार की नाही, मी हे कसं करू शकतो, हे माझ्याने होणारच नाही, मी ह्याच्यासाठी जन्मलोच नाहीये, मी हे करू शकणारच नाहीये, मी समजा असं केलं तर लोक काय बोलतील, मी असं केलं तर लोक हसतील, असं जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत ह्याच्याने जे काही अचुंबकीय माणूस आहेत ते त्या ठिकाणी भरलेले असतात आणि त्याच्यामुळे जे काही अचुंबकीय माणूस आहेत ते त्या ठिकाणी यश प्राप्त करू शकत नाही। मग जर समजा आपल्या लाईफमध्ये यश प्राप्त करायचं असेल त्यासाठी जे काही आपल्या आत दडलेला एक खजिना आहे तो खजिना ओळखून घेणं खूप महत्वाचं आहे। आणि एकदा का समजा आपण ते ओळखून घेतलं तर आपल्याला आपलं जे स्ट्रेंथ, आपलं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला समजेल, आपण काय करू शकतो, आपली कुवत काय आहे, आपली ॲबिलिटी काय आहे, आपण कोणत्या गोष्टी कॅपेबल आहेत, आपण काय करू शकतो, हे सगळं आपण त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होते। आणि आपण एकदा आपल्याला जाणीव झाली की मी हे करू शकतो तर आपण ते काय करायला सुरुवात करतोय आणि आपण ही त्या दिवशी एक वेळ येईल समजा की आपण त्याने यशस्वी बनवू शकतो। तर आपण ही जो आपल्या आत दडलेला एक खजिना आहे तो आपण खजिना ओळखून घ्यायचा आहे आणि त्या खजिन्यामधून जर समजा मला यशस्वी बनायचं असेल तर तिथून काय घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। धन्यवाद।